चला सुंदर अशी गोलंदाजी अक्षय शिवगण यांची आणि हा जर विकेट घेतला तर हॅट्रिक होऊन जाईल असं बघूया। अक्षय शिवगण यांनी हॅट्रिक घेतलेली आहे आणि प्रसाद माडू यांचं डबल टेन्शन वाढलेलं आहे। डबल पाण्याची गरज आता बर्फाचं पाणी द्यावं लागेल त्यांना डोक्यावर हात। चला धावसंख्या 17 आणि बोललो होतो धावसंख्या 17 वाढणार खतरा। 2 बॉल सारणची गरज आहे 2 बॉल सारण। पहिला 6 हे कोणी 6 मारला काय नाव का तुझं? राजदैत यांनी 6 मारून मॅच जिंकवले। कोणाची मॅच आहे? टीम कोणची आहे? नयन पालकर यांची टीम। नयन पालकर येतो बरा नयन पालकर यांची टीम विजय झाले। टीम नाव काय? ओमी 11 कोकणचा 7/12 या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व रसिक प्रेक्षकांना हर्षल शिंदेचा शिंदेशाही मानाचा मुलगा। ओम साई आणि पावनाई 11 आणि तयार राहायचा नेक्स्ट मॅच साठी। सुंदर असा चेंडू फटकावलाय। किती धावा? 3 धावा। सुंदर अशी फिल्डिंग बॅटिंग करत आहेत अभिषेक। सुंदर बॅटिंग आहे त्यांची। वाईट चेंडू अतिरिक्त 1 धाव संघाला मिळतात 2 धावा। सचिन 11 फॉर्म मध्ये आलाय। सचिन देवाला काय कानमंत्र दिलाय? चला अक्षय द्यायची सुंदर बॉलिंग बघूया। पुढचा चेंडू सुंदर बॅटिंग फटका टोलवला आहे। कमीत कमी 2 धावा तरी मिळतील संघाला। सुंदर क्षेत्ररक्षण त्याचबरोबर मला रानआउट होणार नाही। जरी तिथे धावत जाऊन हाताने लावतो तरी आउट झाला असता। जरी हाताने लावतो तरी आउट झाला असता। 3 रन का 4 रन? 3 रन। चला गचाल क्षेत्ररक्षण ओमी 11 कडून। चला पुढचा चेंडू अक्षय दैल यांचा। सुंदर फटका परंतु एक कॅच असावी। बघू कॅच घेतात का? नाही। कर्णधार नयन पालकरने झेल सोडलेला आहे हातातला झेल। असे झेल सोडून तुम्हाला फायनल पर्यंत पोहोचता येणार नाही। आता किती रन आल्या? 2 धावा। लक्ष ठेवू। चला 2 धावा। सुंदर फटका पण एकच धाव मिळेल। वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव मिळेल। टोटल 2 धावा। हा एक वाईट एक एक्स्ट्रा 2 धावा। बघूया हा चेंडू भावेशला भेटलेला नाही। अक्षयने त्याला चकावलाय। भावेश मोठा फटका मारायच्या नादात डॉट बॉल केलाय परंतु 1 धाव मिळेल त्यांना। स्ट्राईकला भावेश सचिन 11चा स्टार खेळाडू। सुंदर फटका परंतु मला वाटतं वनडी 1 धाव मिळेल नाही। 2 धावा काढलेल्या आहेत। 1 रन असताना 2 बॉल पकडून 2 केल्या। सोडला असता 1च भेटली असती। चला 1 षटक संपलेला आहे। स्कोअर आहेत 16 रन झालेत। जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये जाणार आहे हे लक्षात घ्यायचं। कॅचचा प्रयत्न होता परंतु चेंडू लांब राहिला त्यामुळे किती धाव भेटलेत? 2 धावा। हवेत शॉट मारतात भावेश दैत। 6 किंवा 4 पाहिजे आपल्याला। सुंदर फटका परंतु मला वाटतं 1च धाव मिळेल। सुंदर क्षेत्ररक्षण अक्षय दैतचा। नयन पालकरची सुंदर गोलंदाजी।
चेंडू टाकलेला आहे पण चकवला आहे नयन पालकरने भावेशला. चला पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, सुंदर चेंडू नयन भावेशला, नयनचा. पाहूया भावेश काय करतो. मला वाटतं व्हाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव सचिन 11 संघाला. हे शेवटचे 2 सामने बाकी आहेत. पाहूया नयनचा पुढचा चेंडू, पुन्हा व्हाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव सचिन 11ला. चला पुन्हा व्हाईट चेंडू आहे. कर्णधार आहात तुम्ही स्वतः. नयन सुंदर चेंडू, सुंदर झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु वेगळा चेंडू असल्या कारणाने झेल टिपता आलेला नाही. फक्त 1 रन मिळाले आहे. छान क्षेत्ररक्षण. अजून एकही विकेट गेलेली नाही आहे. सचिन 11ची एक चांगली खेळ दिसत आहे. चेंडू टाकलेला आहे परंतु हा व्हाईट चेंडू, त्याचबरोबर एक 22चा रन, त्याच्यात 2 धावा अतिरिक्त धावा सचिन 11ला. कमबॅक करायचा आहे बॉलिंग मध्ये. सुंदर कमबॅक, सुंदर चेंडू आणि आऊट कट लागलेला आहे आणि सुंदर झेल घेतलाय साईदीपने. स्लोवर बॉल, आत्मारामदायक नंदेत रूप आत्मारामदायक. 2 धावा काढलेल्या आहेत. मला वाटतं तिसरी पण धाव घेत आहेत. चौथी पण भेटेल. चला टोटल 4 धावा. डावखुराज एक 6 भेटतो काय. सुंदर चेंडू नंचा, लेग बाईट म्हणून त्यांना 1 धाव भेटलेली आहे. एवढी गोलंदाजी करणं सोपं काम नाही आहे. मस्त गोलंदाजी नयन यांची. फटका सुंदर गेलेला आहे. मला वाटतं चिमारे के पार 6 भावेशाच्या बॅटमधून. भावेशच्या बॅटमधून पहिला षटकार आपला दिसत आहे. मला वाटतं सचिन 11 जिंकण्याच्या वाटेवर आहेत. मला वाटतं पहिलं रेकॉर्ड 41 रनचं रेकॉर्ड ब्रेकच्या वाटेवर आहेत सचिन 11. पूर्ण दिवसामध्ये सर्वात मोठी धावसंख्या करणारा संघ ठरेल जर 41 रनचं जर टार्गेट पूर्ण केलं तर. चला 4 धावा. रेकॉर्ड बोलण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. रेकॉर्ड ब्रेक लाव दे शिमारेषा. सुंदर फटका लावून उंच गेलेला आहे. त्याच पकडता येणार नाही आहे त्यांना. 2 धावा भेटतील. 2 धावा भेटतील. 2 धावा 6. पहिल्या टीमचा जय फेरीचा रेकॉर्ड बोलला आहे 42 धावा स्कोअर बोर्डवर. चोरटी धाव एक छोटासा ऑफसाईडला प्लेट करून 1 धाव घेतलेली आहे. मला वाटतं षटक पण संपलेलं आहे आणि टोटल धावा स्कोअर बोर्ड आहे 43. 44ला कंपल्सरी विनिंग आहे. 33 झाले 44ला विनिंग आहे. अशा प्रकारे होमी 11ला पहिल्या षटकापासूनच जोरदार फलंदाजी, षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागणार आहे. चला पहिला चेंडू रुपेश ना, कोण टाकतो वर? रुपेश आटेकर. सुंदर गोलंदाजी आहे त्याची. सुंदर गेंद, सुंदर भावेशने पकडला आहे. 1 धाव वाचवली आहे संघासाठी. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर फटका अक्षयचा परंतु झेल नाही. 2 धावा तरी मिळतील कमीत कमी. बघू क्षेत्ररक्षण काय करतंय. सुंदर क्षेत्ररक्षण. अशा प्रकारे बॉल पुढे येऊन हातात दिला तर जास्त रन जाणार नाहीत. चला पुढचा चेंडू. चला सुंदर फटका अक्षयचा. कॅच घेतला सुंदर आणि विकेट देतोय तर होमी 11चा. चला नमस्कार. आपल्या कोळेश्वर प्रीमियर लीगचे ट्रॉफीचे स्पॉन्सर माननीय श्री सुरेश गोविंद दैत यांचं इथं आगमन झालं आहे. तरी सगळ्यांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे.
खरोखर त्यांचा मोठा योगदान आहे या कॉलेज ऑफ प्रीमियर लीग साठी. दानशूरपणा खूप मोठा आहे त्यांच्याकडे. पुढचा चेंडू रुपेशचा, सुंदर चेंडू, पण तो व्हाईट केला जाईल. संघासाठी एक अतिरिक्त धाव. गावचे गावकर मधुकर दैत अण्णा, त्याचबरोबर सुनील दैत, एक गावचं समाजकार्य करणारे नेतृत्व, यांचं आगमन होत आहे इथे. काही कारणास्तव लग्न असल्यामुळे ते आज इथे खेळायला नव्हते, परंतु त्यानंतर ते खेळतील असं वाटतंय. पाहूया. घराचं लग्न होतं त्यामुळे इथे येऊ शकले नाही. चला पुढचा चेंडू, सुंदर फटका असा. पाहूया किती रन काढताय. 2-11, 2 धावा निघाले आहेत आणि लवदवाले सुंदर थिंकिंग आहे, विचार आहे. हातातून बॉल घेऊन येऊन पुढे हातात दिलाय बॉलरच्या. या प्रकारे जर फिल्डिंग केली तर एक्स्ट्रा धावा कमी जातील. वाईट दिलाय पंचांनी. एक अतिरिक्त धाव उमी 11 साठी. एक धाव. नयन पानकर संघ मालक. हा बॉल वाईट दिला जाणार नाही, कारण स्टंप सोडून तुम्ही पुढे गेलात आणि स्टंप वरून बॉल गेलेला आहे. डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी लव दिवाळीची. आता मुंबईला गेल्यामुळे थोडंसं टाइम भेटत नाही खेळायला, परंतु माशाला मुलाला पोहायची गरज लागत नाही, तसंच आहे. सुंदर गोलंदाजी लव दिवाळीची. नाही कुठे शॉर्ट लेन आहे आणि खरोखर ऑफ साईडला खेळत आहेत आणि सुंदर किपिंग भावेशची. आणि सुंदर टिपला आहे डायरेक्ट थ्रो स्टंप वरती आणि विकेट रन आउट. सुंदर भावेशचं क्षेत्ररक्षण. आणि आता आमच्या वाडीतले मडीवाडीचे घालडीचे फलंदाज तेजस मडवी. पाहूया काय करतात 2-11 साठी. डॉट बॉल. चला तेजस मडवीला ऑफर आहे. 1 6 मारला तर राजेश मडवी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. बघूया तेजस मडवी काय करताय 2-11 साठी. लवची सुंदर अशी स्लोवर बॉल. पाहूया काय करतायत. सुंदर फटका. पाहूया किती रन मिळत आहेत. 1 धाव आहे की 4 धाव आहे. 1 धाव. पंचांचा निर्णय. पाहूया पुढचा चेंडू लव दिवाळीचा. स्लोवर वन. सुंदर फटका आणि तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण ध्रुवचं. 1च धाव मिळेल आणि स्कोर बोलला 10 रन. 2 ओव्हर समाप्त. फक्त 10 रन. मला वाटतं सचिन 11ने जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे आणि डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये एंट्री केलेली आहे असं वाटतंय मला. अनंत मडवी यांचं आगमन झालं आहे इथे. यांचं स्वागत आहे या ग्राउंडवर. चला टॉस उडवल्यानंतर निर्णय सांगायचा आहे आणि हे याच्या नंतरच्या क्वार्टर फायनलच्या सामने 4 ओव्हरचे खेळवले जातील. याची नोंद संघ मालकांनी कर्णधारांनी घ्यायचा आहे. हा व्हाईट चेंडू 11:15 बॅटिंग आहे. पाहूया पुढचा चेंडू मिलिंद. पुन्हा व्हाईट चेंडू. सुंदर खेळाडू आहे. सुंदर बॉलिंग. तेजस मडवीलच्या बॅटला बॉलच लागत नाही आहे. त्याला एक ऑफर होती 1 6 मारला तर 200 रुपये. पण ते लेग साईडला उलटा खेळून तुम्हाला 1च धाव मिळणार आहे. पाहूया पुढचा चेंडू नयनसाठी. सुंदर फटका. वाटतं 2 धावा तरी मिळतीलच, पण सुटलेला आहे आणि सीमारेषेत 4 धावा. नयनच्या बॅटमधून पहिला चौकार संघासाठी आणि धावसंख्या झाली आहे 18 आणि क्वार्टर फायनलसाठी टीम सज्ज आहे. पाहूया पुढे काय होत आहे. सेमीफायनल 4. पुन्हा एक सुंदर फटका नयनच्या बॅटमधून 4 धावा. पाहूया पुढचा चेंडू मिलिंदचा. सेमीफायनल नयनला खुश केलं ना मालकाने. सुंदर चेंडू, परंतु भावेशच्या हातातून सुटला आहे तो चेंडू आणि 1 धाव संघाला. धावांची गरज एका बॉल मध्ये शक्य नाही, पण सुंदर खेळ केला आहे ओमी 11 मधून आणि हा मला वाटतं शिक्षक जाणार आहे
6 कॅच 6 सुंदर फटका नयन पालकरच्या बॅट मधून. हे जर सुरुवातीला केला असतं तर खरोखर मॅच जिंकला असता तुम्ही, परंतु छान खेळ केला आहे आणि या मॅचचे विनर आहेत सचिन इलेव्हन. ही टीम जशी सकाळपासून खेळते, एकही सामना गमावला नाही. त्याचप्रमाणे परत सांग. प्रत्येक सिक्सला 500 रुपयाचं बक्षीस सुरेश दत्त यांच्याकडून आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि गोलंदाजी युवराज शेख सुंदर गोलंदाज आहेत. हा पहिला चेंडू सुंदर. बंधू रत्नदीप जरा हे मागे थोडं, हा बस. चला पुढील चेंडू. आणि पहिला चेंडू युवराजांचा. साहिल कदम यांना काही समजलेला नाही, परंतु साहिल कदम थोडा वेळ घेतील आणि मोठे फटके मारतील. हे सकाळपासून मला पाहायला मिळाले आणि आता देखील ते करतीलच. हा 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 हा. आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी येत असतात आणि आता देखील ते करतीलच आपल्या संघासाठी, कारण त्यांचा एक नावाजलेला संघ आहे. आणि पुढील चेंडू. आता बॉलची लाईन थोडी बदललेली आहे आणि अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात 1 धाव आणि अशाने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 2, बिनबाद 2. मारा करतील रोहन, पाहूया. आणि सुंदर असा मारलेला समोरील बाजूला चेंडू. आणि मिसफील्ड झाले आणि 4 धावा गेलेल्या आहेत. सुंदर सुंदर. अशा तऱ्हेने धावसंख्या 6. तेवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये आणि त्यामुळेच 3 सामने ते सलग जिंकलेले आहेत लीग मध्ये आणि हा त्यांचा सेमीचा सामना आहे. पाहूया पुढील चेंडू युवराजांचा. मारा करतील रोहन. आणि सुंदर अशी गोलंदाजी युवराजांची. पुन्हा एकदा पुनरागमन केलंय मॅच मध्ये युवराजांनी. आणि युवराज यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं की युवराज हे सुंदर फलंदाज आहेत, त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील तितकीच चांगली करतात. आणि आता आपण पाहिलंच डायरेक्ट स्टंप आउट विकेट मागच्या मॅच मध्ये. आणि आता पाहूया आपल्या संघासाठी काय करतात, कारण धावसंख्या थोडी मंदावलेली आहे. पण आणि पाहूया पुढे चेंडू युवराजांचा. मारा करतील देवेश. हा 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 सुंदर चेंडू, परंतु तितकाच चांगला एक धावेसाठी मारलेला चेंडू. आणि साहिल कदम यांचा कॉल आहे 1 पुरे आहे, कारण हो 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 जरा चुकला. ठीक आहे, एक्स्ट्रा वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा 1 धाव. फटके मारू शकतात आणि मारतील. आणि मारलेला चेंडू समोरील बाजूस. तर पाहूया काय. 4 धावा. बोलल्याप्रमाणे देवेश देखील मोठे फटके मारू शकतात आणि लगेचच बाउंड्री गेलेली आहे. आता शेवटचे 2 सामने, हा संपल्यानंतर 1 सामना आहे आणि मंडप उडून गेला तर काय फायदा नाही. हॅलो चला पुढे शिवगण. मारा करतील देवेश दत्त. पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. हा सुंदर चेंडू अक्षय दत्त यांचा पुनरागमन केलंय मॅच मध्ये. आता बॉल त्यांनी काउंट केलाय म्हणजे आवाज तो हे एवढी. पुढील चेंडू. आता मॅच रोमांचक झालेली आहे. पाहूया. हा मारलेला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने कट लागून वरती गेलेला आहे. पाहूया किती जात आहे, किती चौका जातोय का. पाहूया काय होतंय. पाहूया बॉल उडतोय. पाहूया किती होता. चला चला चला. शाबास शाबास. 4. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या 16 झाले. 1 तितके कमीच आहेत, कारण सगळ्यांनी मेहनत घेऊन एवढा लीगचा प्रोग्राम सामना ज्या ठिकाणी आतापर्यंत सक्सेसफुल केलेला आहे. आणि उद्या 9 मे उद्या फायनलचा सामना. नो बॉल +1 2 धावा. अठरा बॉल किती 3-3. चला
पुढील चेंडू अक्षय यांचा, मारा करतील देवेश. सुंदर असा मारलेला चेंडू, पाहूया आता वरती आकाशात गेलाय, बघूया काय होतोय. बॉल उडतोय, डिस्पिल्ड होते. पाहूया एक्स्ट्रा किती मिळत आहेत. अरे धाव येणार आहे, अजून येतात. थांब. आता किती अंपायर? 3 धावा. 3-3. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या 21-21. चला सामना सुरू करा. थांब जरा सामना. सुंदर असा मारलेला चेंडू आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे आणि सुंदर अशी रनिंग केलेली आहे साहिल कदम यांनी. आणि साहिल कदम सकाळपासूनच 2 धावा. सुंदर अशी फलंदाजी करतात. कारण हा थोडं मागे या, थोडं यांना दिसत नाही. पुढे. धन्यवाद. सुंदर असा मारलेला चेंडू. किती धावा येतात पाहूया. 1 धाव पूर्ण. दुसरे धाव ही पूर्ण केलेले आहे आणि वरून गेलेला चेंडू आणि ही अतिरिक्त 1 धाव. दोन. चल. आणि साहिल कदम यांना माहिती आहे, ते कॉल करतायत देवेशांना की त्यांना विकेट गमवायची नाही. आताच्या किती? 3. अशा तऱ्हेने संघाची धावसंख्या 26. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 26. साहिल कदम म्हटलं की काय बोलायचं. पाहूया पहिला चेंडू. हा सुंदर असा मारलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. आणि 4 धावा मिळते असं मला तरी वाटतंय. आणि 4 धाव्यासाठी बॉल गेलेला आहे. आणि साहिल कदम म्हटलं की बाउंड्री जाणारच. चालू. हा सुंदर असा मारलेला चेंडू. हा आणि 2 धावा मिळाल्या आहेत. अशा तऱ्हेने धावसंख्या 32. बरोबर ना? 32. तिसरं षटक चालू. धावसंख्या 32. आणि आई पावना देव 11 संघ त्यांचे मालक चंदू तुषारदास हे देखील आपल्या संघासाठी तितकंच महत्वाचे. आणि पुढील चेंडू. अरे बसून मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल काही समजलेला नाही आणि ऑफ साईडनी बॉल बाहेर गेलेला आहे. पुढील चेंडू अक्षय यांचा. आणि KPLचं पर्व पहिलं आणि हे पहिलं पर्व अगदी उत्साहितपणे पार पाडण्यासाठी सगळ्यांनी मेहनत घेतली, त्यांचे आभार मानतो. पुढील चेंडू. हा 1 धाव काढली आहे कट करून ऑफ साईडला दुसऱ्या धावासाठी, परंतु कॉल आहे. अगदी साहिल कदम कॉल देऊन खेळतायत देवेश देत यांना. त्यांना माहिती आहे देवेश देत मारू शकतात आणि त्यांना विकेट दवडायची नाही. अगदी देवेश बघूया काय करतात. हा चालेल. धावसंख्या 34. 34. इकडे आमचे स्कोररची काम पाहतायत रामदादा मडवी. सकाळपासून ते स्कोररची काम पाहतायत. त्याचप्रमाणे त्यांचे बंधू लक्ष्मणदादा मडवी हे देखील स्कोररचे काम पाहत होते. किती धावा? 2 धावा. आणि स्कोररचं काम सकाळपासून त्यांनी खुर्ची सोडली नाही. किती झाल्या? 36 झाल्यात. आता रामदादा मडवी बसले काय, लक्ष्मणदादा मडवी बसले काय, चेहरा सेमच दिसतो, फक्त टी-शर्ट घातले म्हणून नाव वेगळं आहे. त्याच्यामुळं ते स्कोररचं काम अगदी उत्तमपणे पार पाडतायत. पुढील चेंडू. हा सुंदर मारलेला चेंडू.
हे नाव काय बोलायचं? योगेश योगेश पकडा आईचं जाईल बघ. हे बाबा, हे पकडा. अरे कशाला पाठ मारतो एका सिंगल नाही पॉवरवाडीत गेला पॉवरवाडीत आउट झाला आउट चप्पल घरी चप्पल चप्पल नको पाय प्रदीप बंधू सिक्स मारायचा आहे चप्पल वापरून अशी दिसते ना मुलगी पण अशी दिसते ना हा मग मला बरोबर चेहरा असाच आहे यातून कोण आलाय गेले पण परत आले काय मम्मी आली एवढे जर माईक जर कसला भर त्यांचं सांग स्कोर काय स्कोर राम स्कोर काय 45 एक बॉल आहे ना लास्ट बॉल झालं 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 संपलं 46 विन आहे ना 46 विन ना ठीक आहे चला काय स्ट्रॅटेजी काय स्ट्रॅटेजी प्लॅन काय हा घालून खेळ आरामात करू टेन्शन मध्ये खेळूच नका ओपनरच बॅटमन अक्षय आणि युवराज किती 46 करायचे आहेत 3 ओव्हरमध्ये पार्टी घ्या एक रन वाचले मागे बसा ना तुम्ही अरे त्याला लिहायला दिसत नाही
वाईट जाऊन दे धाव शबाश दोन गावावर धाव तीन शूट मार शबाश दोन षटक समाप्तीनंतर धाव संख्या 19 आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत स्वतः पावनाई संघातून रत्नदीप जाधव उर्फ बंधू आणि सुनील दत्त काहीतरी कानमंत्र देताना पाहूया. हे तिसरं षटक आहे ना, चालू षटक तिसरं आणि यानंतरचा सामना जय भैरी विरुद्ध सचिन 11 सेमीचा सामना आणि जय भैरी टॉस विन झाले आणि त्यांनी एक अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात धावसंख्या 20. पुढील चेंडू बंधू यांचा मारा करतील अक्षय सोलकर. अरे ते बॅनर काढा जरा, बॅनर उडून जाते. हे देखील अतिरिक्त धाव. वंडी एक धाव. फायनल मध्ये जातील पाहूया. सुंदर असा मारला चेंडू परंतु कळंबाच्या झाडावरून एक धावेसाठी आणि वंडीच्या स्वरूपात एक धाव. चला पुढील चेंडू. सुंदर गोलंदाजी रत्नदीप जाधव यांची, कारण ते चेंडू टाकून खाली पडलेत. म्हणजे कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकला घोगली. चला पुढील चेंडू
रत्नदीप जाधव यांचा, मारा करतील सोलकर अक्षय. आणि ही अतिरिक्त एक व्हाईटच्या स्वरूपात धाव संख्या 23. थोडं मागे राहा ना. आर्यन जाधव. शाबास सुंदर मारलेला चेंडू. आणि पाहूया काय होतंय. आणि झेल घेतलेला झेल घेण्याचं नाव काय? गौरव दैत, नार्डेकरवाडी. करतील स्वप्नील सावंत. पाहूया. हा सुंदर मारलेला चेंडू. सुंदर आणि विकेट. वा सुंदर 2 विकेट घेतलेले सलग रत्नदीप जाधव. आता हॅट्रिकला चान्स आहे. कोणी घेतले कोणी ते बघू मग. चला चालू सामना. गोलंदाज आणि हा बॉल नो आहे, परंतु सूरज अगदी पहिल्या मॅच पासून चांगली गोलंदाजी करतायत. एक आणि पुढील चेंडू लक्ष्मण यांच्यासाठी. सूरज आणि हा खूपच शॉर्ट टाकलेला बॉल आणि व्हाईटच्या दिशेने. आणि अतिरिक्त एक धाव व्हाईटच्या स्वरूपात. धाव संख्या 25. 6 बॉल. लक्ष्मण मडवी आपण लक्षात घ्या आणि तसं खेळा. शाबास. एक अतिरिक्त स्वरूपात व्हाईट. आणि विकेट ही गेलेला आहे स्टंप. परंतु प्रमोद यांनी सुंदर चेंडू फटकावला होता. आणि पुढील चेंडू अक्षय शिवगण यांच्यासाठी. आणि पाहूया काय होतं. आणि त्या ठिकाणी कॅच सुटलेली आहे, परंतु 2 धावा. 2 धावा. धाव संख्या 30. सुंदर. आता आशिष शिवगण स्वतः मैदानात. पाहूया. 3 बॉल 3 षटकार मारले तर माझ्याकडून 500 रुपये. आणि ते मारू शकतात माझ्याकडून. म्हणजे तो माणूस बघायचा कोणतो. चला सुंदर षटकार. सुंदर मारलेला चेंडू खाली. रत्नदीप जाधव आणि झेल घेतलाय रत्नदीप जाधव यांनी. आणि आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करताना खरंच सांगतोय की सकाळपासून जे पाहुणा 11 संघातील जे खेळाडू आहेत ते सर्वच उत्तम कामगिरी करतात. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण जिंकण्याच्या तयारीत आहेत आणि थोडे जिंकत आलेलेच आहेत. आणि पाहूया हे काय होतं. आणि हे देखील कॅच आउट झाले. आणि सुंदर फिल्डिंग रोहन यांची. आणि सुंदर बॉलिंग सूरज यांची. आणि आई पाहुणा 11 संघ फायनल मध्ये प्रवेश करणारच थोड्या वेळात. आणि ठरलेले आहेत आता. किती चेंडू दादा? शेवटचा चेंडू. चला सुंदर. आणि अशा तऱ्हेने आई पाहुणा देवी 11 फायनल मध्ये प्रवेश केलाय. पाहुणा देवी 11 संघाचं अभिनंदन. आणि ओमसाई 11 संघाचं देखील अभिनंदन. चला पुढील सामना जय भैरी वर्सेस सचिन 11. फिल्डिंग घेतलेली आहे त्याने लवकर फिल्डिंग लावायची आहे. हा शेवटचा सामना आहे आजच्या दिवसातला. उद्या फक्त फायनल होईल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आता मला जवळजवळ 5:45 झाले आहेत. आणि आपण सर्वांनी खूप मेहनत घेतला. चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम जो क्रिकेट लीगचा कार्यक्रम पार पडतात. अतिशय तुमचं सर्वांचा हार्दिक अभिनंदन. कोण आहे? दुसरा चेंडू प्रसाद टाकत आहेत. प्रसाद मडी. बघूया भावित काय करतात आपल्या संघासाठी. तीन रन काढलेले आहेत. बघूया आपण तुमच्या संघासाठी तुम्ही काय करतात. दुसरा चेंडू तुम्ही टाकत आहात. भावेशाने तो चेंडू टोळवला आहे आणि अशा पद्धतीने 1 रन मिळालेला आहे. 3 जण आहेत की कोणताही निर्णय देताना तो चुकीचा होऊ नये
आणि मुंबईवरून असले हे ज्ञात लोक आहेत. दोघे जण इकडे तिघे जण इकडे मुंबई आपल्या गावी आले आहेत. तर त्या तिघाही अंपायरचं आपण मंडळातर्फे स्वागत करूया. कारण स्पीचवरती उभं राहणं एवढं खाण्याचं काम नाही. कारण कोणता बॉल वाईट आहे, कोणता बॉल नो आहे, हे सगळी पाहणी करावी लागते. चौकार गेला की नाही. तर या खरोखरच या तिन्ही अंपायरांच्या कोळेश्वर मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. हे त्यांचा चालू आहे. अतिशय सुंदर फटका मारलेला भावेश यांनी. त्या सुटलेला आहे. रन रन. अरे किती रन काढला? 2 रन. पहिला षटक संपलेला आहे. 3 रन. टोटल स्कोर किती? 10 रन. अतिशय सुंदर. गौरव मडवी दुसरं षटक घेऊन आले आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत. चला अभिषेक. गुड. छान. चला पहिल्या चेंडू मध्ये 2 रन पुन्हा आलेले आहेत. छान. अतिशय सुंदर बॉल. पहिला विकेट घेतलेला आहे. रनआउट केलेला आहे. हा ना पहिला लहू दिवाळी. गौरेश गौरव ना. चला गौरेश लहू दिवाळी फलंदाजीसाठी आले आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. चांगला अतिशय सुंदर फटका मारला त्याने. घेऊन 2 धावा. गौरव आपल्या संघासाठी काय करतात ते बघूयात. किती बॉल झाले? 3 बॉल. 3 बॉल द्या. चौथा बॉल त्या टोलला आहे. 1 डी. 1 रन. 4 बॉल. अतिशय सुंदर शॉट मारला त्याने लवेशने. 4 रन. 4 नाही ना? नाही. अच्छा. 2 का 3? 2 रन. 17 स्कोर झालेला आहे. दुसरं षटक चालू आहे. षटकात किती रन किती झाले बॉल? शेवटचा बॉल. सेकंड षटकामधला शेवटचा बॉल आहे. 17 रन झालेले आहेत. अतिशय सुंदर स्कोर आहे. बॉलिंग छान. गुड बॉलिंग. ओव्हर समाप्त झाले आहे. 2 ओव्हर संपलेले आहेत. 17 रन झाले आहेत. चला 1 रन. अभिषेक 2 रन त्याने काढलेले आहेत. पहिला चेंडूवरती 2 रन. चांगली फलंदाजी आहे. किती रन मिळाले? अभिषेक बघूया आपल्या संघासाठी कुठेपर्यंत घेऊन जात धावसंख्या. 1 डी. विकास नाटे काय बोलायला काय. अतिशय सुंदर फटका अभिषेकाने मारलेला आहे. 6 आहे. गुड कॅच. अतिशय सुंदर कॅच पकडले आहे. आणि अशा तऱ्हे अभिषेक आउट झालेले आहेत. 22 रन. 4 बॉल. 4 बॉल. 12 बॉल. 2 बॉल बाकी आहेत तिसऱ्या षटकामधले. 22 रन झाले आहेत. अरे स्टंपावर आहे. मस्त बॉलिंग. वाईट. अतिशय सुंदर फटका मारलेला आहे. घे 2 रन. अच्छा. 2 रन काढलेले आहेत. 20 स्कोर झालेला आहे तिसऱ्या षटकापर्यंत. शेवटचा बॉल वाईट. हे दांडका कुठे आहे? पंचांचा इशारा. पाहूया आपण काय करतात. अरे बॉलिंग आउट.
3 षटकासाठी काय करता बघूया. धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करताय का बघूया आपण. पहिला चेंडू त्या टाकलाय. एक वन डे. 4 घेतले आणि म्हटलं बंद करा ते. सुंदर फटका मारलेला आहे. मी पण 4 घेतले आणि म्हणलं अगदी पहिले हे बंद करा ती. त्यात ते शंकरांना आला 3 रन. बघूया कुणा आपल्या संघासाठी काय करताय. 4 बॉल बाकी आहेत. सुंदर फटका. पण मी 4 घेतल्यानंतर सांगितलं पहिलं बंद करा. 2 रन काढलेले आहेत. प्रश्नच नाही. ते शंकरांना 3 बॉल बाकी आहेत. टोटल स्कोअर 29. सुंदर फटका मारलाय कुणाला आणि बघूया किती रन काढताय ते आपण. 2 स्कोअर 2-3. 3 रन मिळाले आहेत. काय करतोस इकडे. अतिशय सुंदर रन काढलेले आहेत त्यांनी. सुंदर बॉलिंग सुंदर स्कोर आहे. शेवटचा बॉल कॅच. वन डी. चला एकच रन. 36 रन. किती झाला स्कोर? टोटल स्कोर झाला 36-37 विन. भैरवी का पहिला बॅटिंग 22 बॉलिंग करण्यात आले आहेत. पहिलाच बॉल. गौरव तुम्हाला 37 करायचे आहेत. अतिशय सुंदर टोळवल्या करताय चेंडू. बघूया किती रन काढतायत ते. चला 2 रन आलेले आहेत. गौरव बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. वन डी. एक मोठं काम आहे. सुपर. सेकंड. वा. 3 रन. चला 3 रन आलेले आहेत. 4 रन आलेले आहेत. एका बॉल मध्ये 4 रन आहेत. 4 रन. अतिशय सुंदर. 4 गौरेश 7 रन. किती बॉल बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 4 बॉल 7 रन. 1 रन आहे काय. गौरव मार ना. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 1 बॉल शांत राहायचंय. नको काय 2 रन आलेले आहेत. बघूया आपण काय करताय. 34 करायचं. गुड. छान. अतिशय सुंदर. कुणाल यांची सुंदर गोलंदाजी. पहिल्याच बॉलवरती पहिलाच विकेट घेतलाय. अतिशय सुंदर. हे सेकंड दुसरं षटक आहे. 5 बॉल बाकी. अतिशय सुंदर. दुसऱ्या बॉल मध्ये 2 अतिशय सुंदर फटका असा मारलेला त्यांनी. सांभाळून कोणती काय बॉल गेला तरी चालेल पण पडून काय करू नका. पडलाय 13. तुमचं पूर्ण कसं पंपानाला लावायचं आहे. 3 वेळा तरी बोल्ड केला नाही. वाईट अतिरिक्त धाव. होणार आहे. वाईट अवांतर धाव 1 मिळाली पुन्हा. धाव संख्या 14 झाली आहे. चला बघूया बैरे भाऊ काय करताय. सेव बैरे भवानी
वंडी वंडी चा बॉल 16 रन झालेले आहेत. काहीतरी लगेच बोलायचं असेल सिक्स मार असं काहीतरी बोल. चला चला सुंदर फटका मारलेला आहे. दोन रन एकच ना तिकडं. चला तिसरं षटक आपण आणले आहे. बघूया भैरी भाऊ काय करतायत. 20 रनची गरज आहे 12 बॉल मध्ये. मुंबईला हॅलो एक सूचना आहे जरा ऐकून घ्या. एक नवीन गार्ड काहीतरी काय कोणाला मिळाला असेल तरी बघा. सिक्स मार रे. अतिशय सुंदर फटका मारले. 2 रन 2-2-2. चला तिसऱ्या षटकामध्ये किती स्कोर झाला. हा ह्याच राहिला पाहिजे. 21 स्कोर. 21 सपोर्ट कर. टी शर्ट घालून काय असं आम्ही कसं करतो. 21 रन. किती बॉल. 2च बॉल 4 बॉल बाकी आहेत. भैरी भावांसाठी आव्हान आहे. चार्जिंग टाइम झालाय. बघूया भैरी भावांनी काय करते ते. अतिशय सुंदर फटका मारलेला आहे भैरी भावांनी प्लेयरनी. अरे चान्स होता विकेट घ्यायला परंतु ओव्हर थ्रो बरोबर झाले नाहीये. बघूया लव काय करता आपल्या संघासाठी. विकेट घेतात की काय. वाईट अवांतर धाव एक मिळाले आहे. स्कोर झालाय 24. 3 बॉल 9 बॉल 13 रन. किती रन. 13 9 बॉल 13 रन. बघूया. ले 26 तिसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. एका बॉल बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. प्लेट करून काढलं. भैरी भवानी जरा काढलं काय सुनेल. फोर मार रे. फोर मार नाही. फोर मारायला गेलं की मग विकेट जातो. वाईट अवांतर एक धाव. अशा तऱ्हेने एक स्कोर झालाय 27. 10 रन. हा चेंडूतला या तिसऱ्या चेंडूतला षटकामधला शेवटचा चेंडू. लव काय करता आपण बघूया. अतिशय सुंदर टवळला आहे. अतिशय सुंदर फटका मारलेला आहे भैरी भवानी प्लेयरनी. आणि अशा तऱ्हेने धाव संख्या त्यांची 31 झाली आहे. षटक किती पाहिजे अजून. संघाचं शेवटचं षटक आणि 10 रन पाहिजेत. 6 रन 6 रन. कशा 4 6 रन. मिलिंद शिवगण काय करतात बघूया आपल्या संघासाठी. 1 डे एकच रन मिळते. 4 बॉल 4 रन. चला अतिथीचा सामना. धोनी जो जिंकेल तो विराट कोहली. जो हारेल तो धोनी. आउट 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 आउट. विकेट घेतलेली आहे. त्या डायरेक्ट थ्रो. अतिशय सुंदर थ्रो केलेला आहे. तीन बॉल 2 रन. भैरवी असे भैरवी फायनल मध्ये गेले. अभिनंदन सगळ्यांचा त्या पूर्ण टीमचा. उद्या 9 वाजता सकाळी. उद्या तारीख 9 सकाळी 9 वाजता पावनाई विरुद्ध भैरवी अटीतटीचा जंगी सामना उद्या होणार आहे. 9 वाजता सकाळी 9 वाजता या ग्राउंड सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. 8 वाजता टायमिंग आहे पण 9 वाजता स्टार्ट होणार. अभिनंदन ना तुझं. आमच्या टीमचा एक फोटो काढ. उभं राहा. फायनलला गेली टीम. फायनलला गेली टीम. उभं राहा. भैरवी आणि पावनाई यांनी प्रत्येकाने आपली टी शर्ट घालण्याचे जी आज झाली ती उद्या घालून यायचं आहे. भैरवी संघाचं अभिनंदन. त्या संघ मालकाचंही अभिनंदन. त्याच्यानंतर
सचिन 11 याही संघाचं अभिनंदन. धन्यवाद. आजच्या या चला धन्यवाद. पूर्ण या आता बघू भेटू उद्या फायनलला. ग्रामस्थांचं पंच मुंबईत आले पंच त्याचबरोबर इथे पंच देणारे सगळे आमचे मंडळाचे कार्यकर्ते या सर्वांचं प्रयोजन ठेवण्यातर्फे हार्दिक स्वागत. आपण आज घेतलेली मेहनत आणि केलेली मेहनत सर्वांनी जो प्रतिसाद दिलात त्याबद्दल मंडळातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि आजचा हा कार्यक्रम प्रीमियर लीगचा पहिल्या दिवसाचा संपला. उद्या सकाळी 9 वाजता शार्प पावणे केली आणि 8 वाजता जमायला 9 वाजता तुमचा स्टार्ट होणार आहे. नमस्कार मंडळी. तर आज फायनल मॅच आहे. भैरी भवानी आणि आई पावनाई 11 या दोन संघांची फायनल मॅच आहे. आणि या फायनल मॅचसाठी आज सगळे उपस्थित झालेत. आज 9 तारीख आहे 9/5/2025. बघू शकता तुम्ही सगळेजण उभे आहेत. काय झालं मॅचचं? 1 झाले 42 झाले. कोणाकोणाचे? जय भैरी. 42. हो 42 मारले तुम्ही? 41 मारले 42 करायचे त्यांना. मग ते गेले कुठे? हे काय तिकडे आहेत आता जरा पाणी पित आहेत. म्हणजे एक इनिंग झाली पण हो 1 इनिंग झाली. मला वाटलं आता मॅच चालू झाली काय. 2 गेले 2. एक इनिंग झाले आता दुसरे इनिंग बाकी आहे. कोणाची इनिंग बाकी आहे आता? आई पावनाची इनिंग बाकी आहे. 42 विन आहे. बरोबर 9लाच चालू केलं तुम्ही? हो टायमिंगचे पक्की. आम्ही म्हटलं तिथं भटजी लेट आला ना तिकडे वरती त्याच्यामुळं. हे आई पावनाची टीम आहे. आता यांना चेसिंग करायचं. सुनील आहे तुमच्या? सुनील मग काय खरं नाही. तर ही टीम आहे भैरी भवानी आणि संगमाला काय प्रसाद मडवी. आणि करंदार कोण आहे? कुठं आहे तो? गौरव मोडवे. बघा या गाजलेला प्लेयर आहे. रत्नागिरीमध्ये गाजलेला की पूर्ण महाराष्ट्रात? कुठे रे? रत्नागिरीमध्ये गाजलेला आहे. आता यांनी मारले 41 रन ना. यांचे एक इनिंग झाले कारण आम्ही वरती कार्यक्रमावरती गेलो होतो. आता हे यांना आता 42 विन दिले ना. बघूया कोण जिंकते ते. चला धन्यवाद. कुठे टोपी? वार मान खाली कर जरा. टोपी दिसू दे आपली. कोकणचं 7/12. चला धन्यवाद. सचिन कुठे आहे? सचिनला बोलो कॉमेडीला. लवकर बस ठेवानी बस. मधी बघ सुवाऱ्याच्या वरून. मगाशी कॅची शूटिंग काढलाच काय? मी होतो कुठे इथं? आताच आलोय. खतरनाक कॅच घेतला नाही. पकड पकड बॉल. बॉल पकडा तिकडे मागे गेलो ट्रेन मागून धाव संख्या किती झाली? 1 ओव्हर 6.
एक और सा हे 6 झाले का 6 देऊया देतोय संदीप हात पडला रे तुझा. आता 4 रन गेल्या होत्या. अरे इकडे टाक. ठीक आहे 14 रन. बॉल किती आले? 1 बॉल बाकी. पंधरा रन. दोन ओव्हर 15 रन. 42 करायचे आहेत. एक डिक्लेअर एक. स्कोर काय झाला? स्कोर 24. सरळ बॉल टाकला आता टाकून 2-2 करताना थोडी होणार आहे. 12च होतील. अरे वा एक बॉल टाक म्हणतो नानाला थांब म्हणतो जरा नॉट आउट रा. वाईड बॉल
फुटबॉल ठीक आहे चल घरी आता सेलिब्रेट करा. तर फायनली भैरी भवानी टीम विजय झालेली आहे. चला चला धन्यवाद. ही आहे रनरअप ना, रनरअप आई पाहुणा 11. आणि या टीमचे संघ मालक आहेत चंदू आणि दुसरा कोण तुषार. हा आणि कॅप्टन कोण आहे? कॅप्टन साहिल कदम. कुठं आहे साहिल? बघा साहिल कदम भरपूर मेहनत घेतले. आणि दुसरा कोण आहे तो? दुसरा हा बघा हा आहे ना. या दोघांनी भरपूर म्हणजे अजिबात आउट व्हायच नाहीत. क्या चाहिए ना आज 11 टीम हरली असली तरी पण आयोजकांकडून त्या टीम साठी 2,222 रुपयाचं पारितोषिक. ठीक आहे, टाळ्या वाजवून स्वागत करा. दादाकडून 2,222 रुपये तुमच्यासाठी. हा सचिन दिवाळे उडे आहेत. सचिन देवळे आहेत. थांबा आता फोटो काढतो.